ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर। नमस्कार मित्रांनो, मी वाडेकर गुरुजी दैनंदिन राशी भविष्य या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्हाला रोज तुमचं राशी भविष्य आणि शुभ अंक मिळतील। चॅनलवर नवीन नसाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल। राशी भविष्य सुरू करण्यापूर्वी पाहूया आजचे पंचांग। मित्रांनो, पंचांग काळजीपूर्वक ऐका, कारण त्यामुळेच आजचा दिवस शुभ आहे की अशुभ आहे हे तुमच्या लक्षात येईल। तारीख 11 जुलै 2025, तिथी प्रथम, वार शुक्रवार, नक्षत्र उत्तराषाढा, योग वैधृती, करण बालव आणि कौलव। आजची चंद्र राशी आहे धनु राशी। आजचा राहुकाळ सकाळी 11:01 पासून दुपारी 12:29 मित्रांनो, राहुकाळात कुठलेही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते। सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य। मेष राशी। मित्रांनो, आज कामाच्या ठिकाणी तुमचा संघर्ष वाढू शकतो। एखादी अप्रिय बातमी तुम्हाला मिळू शकते। व्यावसायिक असाल तर आज परिस्थिती सुधारण्याची तुम्ही काळजी करू शकता। नोकरी करणाऱ्या लोकांना आज कामामध्ये कठोर परिश्रम करावे लागू शकतात, नेहमीपेक्षा जास्त। नवीन एखादी कामाची योजना आज आखली जाण्याची शक्यता आहे आणि जिचे भविष्यात चांगले फायदे मिळतील असे दिसत आहे। आजचा दिवस तुमच्यासाठी भरपूर फायद्याचा आणि प्रगती करणारा असेल। कामं शक्यतो हळूहळू पूर्ण करा, परंतु इतर व्यक्तींवर विश्वास ठेवू नका। कोणताही निर्णय घेताना जाणून पारखून घ्या, शहाणपणाने निर्णय घ्या। कौटुंबिक समस्यांमुळे ताणतणाव वाढू शकतो, त्यामुळे तुम्हाला धीर धरावा लागेल। कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी किंवा सहकार्यांशी समन्वय आणि विचार विनिमय करण्याचा प्रयत्न करा। व्यावसायिक क्षेत्राशी संबंधित लोकांना आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे। एखादी मोठी ऑर्डर तुम्हाला मिळू शकते, परंतु त्यासोबतच संघर्षही होऊ शकतात। मित्रांनो, अनोळखी व्यक्तीशी वादविवाद टाळा, कायदेशीर अडचणीत तुम्ही सापडू शकता। आज तुम्हाला एखादी मोठी आणि महत्त्वाची बातमी मिळेल। कदाचित एखाद्या शुभ कार्यक्रमाचं आमंत्रण मिळू शकतं। एखाद्या नोकरीसाठी तुम्हाला फोन येऊ शकतो। आज एखाद्या कंपनीच्या कामासाठी तुम्हाला दूर प्रवास करावा लागू शकतो। आज तुम्ही जिथे नोकरी करत आहात तिथे एखाद्या चांगल्या अधिकाराशी तुमची जवळीक वाढेल। सहकार्याच्या मदतीने कामातील महत्त्वाचे अडथळे दूर होण्याची शक्यता आहे। रोजगाराच्या शोधात भटकणाऱ्या व्यक्तींसाठी आज चांगलीच बातमी आहे, आज त्यांना रोजगार मिळेल। व्यवसायात केलेले नवीन प्रयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील आणि एखादी महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर टाकली जाईल, त्यामुळे तुमचं ऑफिसमध्ये वर्चस्व वाढेल आणि मान सन्मान वाढेल। आज शुभ अंक आहे 4 आणि 9। वृषभ राशी। मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी लाभ आणि प्रगतीचा ठरेल। अतिरिक्त परिश्रम केल्याने तुमची परिस्थिती सुधारेल। लक्षात ठेवा, तुमच्या वैयक्तिक समस्यांमध्ये इतरांना हस्तक्षेप करू देऊ नका। महत्त्वाच्या बाबींवर तुमच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेने आणि विवेकबुद्धीने
निर्णय घ्या. आज कोणत्याही अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाताना आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन पुढे जा आणि कठीण परिस्थितीमध्ये तुमचा संयम ढळू देऊ नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. आज उच्च पदस्थ व्यक्तींकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. काही महत्त्वाची आणि प्रलंबित कामं पूर्ण होण्याचे संकेत आहेत. तुमच्या कार्यक्षमतेने तुमचे शत्रूसुद्धा प्रभावित होतील. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल, परंतु कोणत्याही वादविवादात पडू नका, ज्याचा तुम्हालाच त्रास होईल. मित्रांनो, आज इच्छा नसतानाही तुम्हाला काही कामासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी अधिक उत्साहाने आणि सकारात्मकतेने काम करण्याची गरज भासेल. तुमच्या वरिष्ठांशी आणि जवळच्या सहकाऱ्यांशी एक मैत्रीपूर्ण स्वभाव ठेवा. चांगली नोकरी हवी असेल तर तुम्हाला घराबाहेर पडावे लागू शकते. आज काही लोकांना क्रीडा स्पर्धांमध्ये अपयश मिळण्याची शक्यता आहे, परंतु दुःखी होऊ नका आणि खचून जाऊ नका. यापेक्षा तुमचे वर्तन आणि अभ्यास अधिकाधिक दृढ करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या वैयक्तिक योजना तुमच्या विरोधकांना कळू देऊ नका, अन्यथा ते त्यांचा गैरफायदा घेतील. मित्रांनो, खाजगी व्यवसायातील लोकांना आणि त्यांनी गुंतवणूक केलेल्या पैशांना अचानक मोठे यश मिळू शकते. येत्या काही दिवसात उत्पन्नाचे नवीन स्रोत तुमच्यासाठी उघडतील. आजचा दिवस शुभ जाईल. आज शुभ अंक आहे 4 आणि 9. मिथुन राशी. मित्रांनो, आज न्यायालयीन प्रकरणांमध्ये तुम्ही केलेला निष्काळजीपणा महागात पडू शकतो. कुठेही प्रवास करत असाल तर काळजी घ्या. वेगात चालवलेली वाहने अपघात करू शकतात. आज व्यावसायिक असाल तर मोठी गुंतवणूक कराल, ज्यामुळे भविष्यात मोठा फायदा होईल. नोकरी करत असाल तर आनंद आणि प्रतिष्ठा वाढेल. एखादी नवीन जबाबदारी तुम्हाला मिळू शकते. येत्या काही दिवसात दूरचे प्रवास करण्याची संधी मिळेल. ती संधी मिळवणं सर्वस्वी तुमच्या हातात आहे. आज तुम्हाला एखादा जवळचा मित्र भेटेल. गप्पा गोष्टी होतील. मिष्टान्न भोजन होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या बुद्धी क्षमतेचे आणि अनुभवाचे कौतुक केले जाईल. व्यवसायात नवीन प्रयोग फायदेशीर ठरतील. फक्त गुप्त शत्रूंना ही बातमी कळू देऊ नका. एखादं महत्त्वाचं पद तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. आज घरगुती आनंद मिळेल. मुलांच्या वागण्या बोलण्याने, संस्काराने तुमचाही आनंद वाढेल. व्यावसायिक असाल तर अचानक वादविवाद होऊ शकतो, ज्यामुळे मन दुखी होईल. तुम्हाला कदाचित एखाद्या प्रिय व्यक्तीपासून दूर जावे लागू शकते. शास्त्रज्ञ किंवा संशोधक असाल तर मोठे यश हातात लाभेल. घराबाहेर पडताना नीट काळजी घ्या आणि गाडी वेगाने चालवू नका. कला आणि अभिनय क्षेत्राशी संबंधित लोकांना मोठे यश प्राप्त होईल. येत्या काही दिवसात सोने चांदीचे दागिने खरेदीचे योग आहेत. आज कदाचित एखादी गोड बातमी तुम्हाला मिळेल, ज्यामुळे कुटुंबात आनंद पसरेल. विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदारासोबत निवांत वेळ घालवता येईल. आज नोकरीमध्ये
प्रमोशनची बातमी मिळण्याची शक्यता आहे आणि एखाद्या महत्त्वाच्या जबाबदारीचा लाभही तुम्हाला मिळेल. त्यासोबतच पगार वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, अभिनंदन. आज शुभ अंक आहे 4 आणि 9. कर्क राशी. मित्रांनो, तुमच्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ असणार आहे. तुम्ही जे काम करणार आहात आज, त्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. घरासाठी एखादी मोठी वस्तू तुम्ही खरेदी कराल. खास करून गृहोपयोगी वस्तूंमध्ये वाढ होईल. हाताखालील कर्मचारी आणि नातेवाईक यांच्यामुळे काही तणावाची परिस्थिती उत्पन्न होऊ शकते. पैशाच्या देवाणघेवाणीत सावध राहा. सासूरवाडीकडून तुम्हाला शुभ आणि लाभ मिळेल. कोणतंही वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. आज तुमच्या करिअरमध्ये उत्तम प्रगती आहे. रोजगाराच्या क्षेत्रात तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. आज धनवृद्धीचे योग आहेत. आज तुम्हाला मोठ्या माणसांकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही अधिक वेगाने मार्गी लागाल. तब्येतीच्या बाबतीत सावध राहा आणि कामावर जास्त लक्ष केंद्रित करा. बोलताना संयम ठेवा. आज तुमचे विरोधक तुमचं काही बिघडू शकणार नाहीत असे दिसत आहे. आज करिअरमध्ये प्रगती आणि व्यावसायिक असाल तर प्रतिष्ठा वाढेल. आज तुम्हाला एखादी मनपसंत भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. एखादं मोठं काम तुमच्या हातून संपन्न होईल. त्यामुळे तुमचं वर्चस्व वाढणार आहे. मैत्रीचे संबंध मधुर बनत जातील. तुमची कामं यशस्वी झाल्यामुळे तुमच्या आनंदात वाढ होईल. आज मिष्टान्न भोजनाचे योग आहेत. आज धनवृद्धीचेही योग आहेत. त्यामुळे तुमची बचत वाढणार आहे. वैवाहिक जीवनात तुमचं सुख द्विगुणित होणार आहे. फक्त वादविवाद दूर ठेवा. तुमचं धन, पद आणि प्रतिष्ठा यामध्ये वृद्धी होईल. व्यापारी असाल तर काही कारणांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे. तसेच काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. आज शुभ अंक आहे 4 आणि 9. सिंह राशी. मित्रांनो, आज तुम्हाला इतरांपेक्षा जास्त काम करावं लागेल. तुम्ही त्यामध्ये इतरांची मदत पण घेऊ शकता. परंतु कदाचित तुमचा यात स्वार्थ आहे असं काही लोक समजतील. पण तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कामावर लक्ष ठेवावे लागेल. नाहीतर तुमच्या कामाचं श्रेय दुसऱ्याच व्यक्तीला मिळेल. तुमची स्वतःची काही कामं आज अपूर्ण राहू शकतात. तुमच्या आजूबाजूला वादविवाद झाल्यास त्यात पडू नका. त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये आज तुम्हाला दिलासा मिळू शकतो. काही कामं 100% मार्गी लागतील. आज तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. अडचणीत असूनही तुम्ही यापूर्वी घेतलेल्या एखाद्या निर्णयाने आज तुम्हाला अतिशय चांगली बातमी मिळेल. कुटुंबातील सदस्याला तुमच्याकडून मदतीचा हात मिळेल. आज जुने अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील आणि त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. येत्या काही दिवसात तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता. अचानक धनलाभाचे तुमच्या राशींना योग आहे. जुने कर्ज फिटले जाईल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.
आज सर्वात महत्त्वाचं काम सर्वात आधी करा, ज्यामुळे कामावरचा ताण कमी होण्यास मदत होईल. आज दूरचे प्रवास शक्य आहे, परंतु अपघात योग असल्यामुळे ते टाळलेलेच बरे. आज तुम्हाला एखादा जुना मित्र भेटू शकतो आणि काही महत्त्वाच्या घडामोडींवर चर्चा होईल. गुप्तशत्रू पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे, परंतु काळजी नसावी. आज तुम्हाला एखादी छोटीशी आर्थिक अडचण येऊ शकते, परंतु अनेक मार्गांनी पैसेही मिळतील. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका, आणि असं केलं तर मोठी चूक तुमच्या हातून घडू शकते. वरिष्ठांचा ओरडा तुम्हाला बसू शकतो. आज तुम्ही स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार कराल. एकाच वेळी अनेक कामं केल्याने आज तुम्हाला काळजी वाटेल. आज शुभ अंक आहे 4 आणि 9. कन्या राशी. आजचा तुमचा दिवस अतिशय आनंदात जाईल. जे बिझनेस करतात त्यांच्यासाठी एखादी मोठी डील फायनल झालेले ते खुश होतील आणि तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. नोकरी शोधणाऱ्यांना आज एखादी चांगली संधी मिळेल, परंतु काही लोक तुमच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुमच्यातली प्रतिभा त्यांना हरण्यासाठी पुरेशी आहे. आईवडिलांच्या मदतीने एखादं छोटंसं काम तुम्ही सुरू करू शकता. आज लक्ष्मी माता हिची कृपा तुमच्यावरती राहील. आज तुम्हाला चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव येतील. तुमच्या रोजच्या दिनचर्येत बदल केल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. विद्यार्थी असाल तर अभ्यासातील अडचणींकडे दुर्लक्ष करू नका. मित्रमैत्रिणी तुमचा फायदा घेतील, त्यामुळे शक्यतो सावध राहा. कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, नाहीतर नंतर पश्चाताप होईल. आज तुम्ही जी जबाबदारी मुलांना द्याल ते पूर्ण करतील. आज भाग्य तुमच्या बाजूने राहील. काही गोष्टींमध्ये गोंधळ वाटू शकतो, परंतु गोड बोलून तुम्हाला काम करून घ्यावे लागेल. आज काही गोष्टी तुम्हाला समजणार नाही, कारण वादविवादामुळे नातेसंबंध बिघडू शकतात. त्यामुळे काळजीपूर्वक बोला. आज तुमच्या हातून खूप मेहनत आणि प्रामाणिकपणे काम होईल, त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. कामाच्या ठिकाणची काही गुपितं तुम्हाला लपवून ठेवावी लागतील. आज तुळशीला पाणी घाला, जेणेकरून संपूर्ण दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे. तुमच्याकडून एखादी चूक झाली तर वरिष्ठ सांभाळून घेतील आणि वरिष्ठांचं ऐकल्यामुळे तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. आज इतरांना मदत करण्यास मागे हटू नका. कुटुंबातील एखाद्या सदस्यांचा लग्नाचा प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे घरात आनंदी वातावरण राहील. आज शुभ अंक आहे 4 आणि 9. तुळ राशी. मित्रांनो, आज कोणताही निर्णय घेताना घाई करू नका आणि दिखाव्यासाठी कोणतंही काम करू नका, नाहीतर तुमच्या हातून एखादी कळत नकळतपणे चूक होऊ शकते. महत्त्वाच्या कामात निष्काळजीपणा केल्यामुळे तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. एखादी जमीन प्रॉपर्टी खरेदी करताना कागदपत्र व्यवस्थित तपासा, नाहीतर नंतर फसवणूक होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांकडून आज तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळेल आणि भाग्य तुमच्या बाजूने राहील. आज तुमची एखादी मोठी महत्त्वाची इच्छा
पूर्ण होण्याची शक्यता आहे। आज घरी एखाद्या स्नेहसमारंभाचे आयोजन होऊ शकते। येत्या काही दिवसात कोणावरही विश्वास टाकू नका, अन्यथा फसवणुकीचे योग आहेत। मुलाबाळांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल। कोणाकडून कर्ज घेतलेले असेल तर आज त्याची परतफेड होईल। आज तुम्ही गाईला नैवेद्य द्या, जेणेकरून पुण्यप्राप्ती होईल। आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभ जाईल। नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशनचे योग आहेत आणि आनंद होईल। आज घरातील व्यक्तींसाठी आरोग्यविषयक समस्या असल्यास त्या दूर करण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे तुमची काळजी कमी होईल। येत्या काही दिवसात नवीन गाडी घेण्याचे तुमचे योग पूर्ण होतील। आजचा दिवस अतिशय सामान्य राहील, फक्त अनावश्यक खर्च टाळा। तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरी मिळेल आणि त्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होईल। आज तुमचा एखादा जुना मित्र तुम्हाला भेटू शकतो। बिझनेस करणाऱ्या लोकांनी फक्त आपल्या योजनांवरच लक्ष केंद्रित करावे। आज मिष्टान्न भोजनाचे योग आहेत। आज एखादं मोठं कर्ज मंजूर होईल आणि आनंदी वातावरण निर्माण होईल। आज शुभ अंक आहे 4 आणि 9। वृश्चिक राशी, आज तुम्ही कोणताही मोठा निर्णय घेऊ नका आणि घ्यायचा असेल तर एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या। तुमचा व्यवसाय निश्चितपणे चांगला चालेल। आज व्यवसायात नफा होण्याची, दुप्पट तिप्पट नफा होण्याची शक्यता आहे। आज तुम्हाला तुमच्या मार्केटमध्ये अतिशय मानसन्मान मिळेल। तुमच्या बुद्धिमत्तेचं सर्वजण कौतुक करतील आणि इतर लोक तुमच्याकडून सल्ला घेतील। विवाहित लोकांच्या आयुष्यात आनंद राहील। आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदी जीवन जगाल। आज कुटुंबियांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता। आजचा संपूर्ण दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभ राहील। तुम्हाला जे काही मिळवायचे आहे आज तुम्ही ते मिळवू शकाल। फक्त मेहनत करत राहा आणि बुद्धिमत्तेचा योग्य वापर करा। आज तुम्हाला दिवसभर प्रसन्न वाटेल, मन शांत राहील आणि त्यामुळे घरात शांतता नांदेल। आज तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता आणि तुमच्या मनातले भाव तुमच्या प्रिय व्यक्तीला सांगू शकता आणि तुमची प्रिय व्यक्ती ते समजून घेईल, कारण नशीब तुमच्याच बाजूने आहे। जे लोक मोठ्या उद्योग व्यवसायात आहेत, आज त्यांना मोठी जबाबदारी किंवा मोठं पद मिळू शकते। छोट्या व्यावसायिकांना सुद्धा मोठा फायदा होऊ शकतो। गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अतिशय शुभ राहील आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल। नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय धावपळीचा जाईल, परंतु नोकरीत प्रमोशनचे योग आहेत। आज काहीही झालं तर कोणालाही उसनवार पैसे देऊ नका। तुमच्या हातात असणारे पैसे निघून जातील आणि कोणालाही वाईट बोलू नका, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला चुकीचे वाटेल। आज शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर अतिशय शुभ दिवस आहे। भविष्यात निश्चित तुम्हाला फायदा होईल। आज शुभ अंक आहे
4 आणि 9 धनु राशी। आज विद्यार्थी असाल तर तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल आणि मन लावून अभ्यास करावा लागेल। जर एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर भरपूर मेहनत घ्यावी लागेल। ज्यांचे लग्न झालेले नाहीत त्यांना योग्य जोडीदार मिळण्यासाठी आणि शोधण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, त्यामुळे कदाचित थोडी वाट पाहावी लागेल। येत्या काही दिवसात पगारवाढीचे योग आहेत आणि प्रमोशनचे योग आहेत। आज तुम्हाला व्यवसायामध्ये मोठा प्रॉफिट होऊ शकतो, परंतु आरोग्याची काळजी घ्यावी। फुफ्फुसाशी संबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात। बऱ्याच दिवसापासून रखडलेली कामं आज पूर्ण होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल। व्यापार किंवा मालमत्ते संबंधित काही कोर्ट कचेरी चालू असेल तर आज तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। तुमच्या घरी एखादा धार्मिक कार्यक्रम करू शकता, जेणेमुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल। आजच्या दिवशी तुमच्यावर एखादी मोठी जबाबदारी पडू शकते। एखादं महत्त्वाचं काम बऱ्याच दिवसापासून रखडलेलं असेल तर ते आज वेळेत पूर्ण होईल। उच्च पदस्थ असलेल्या लोकांना आज जबाबदारीचे काम मिळू शकते। विवाहित लोकांना त्यांच्या जीवनात त्यांचे संबंध चांगले राहतील। तुमच्या जोडीदारासोबत आनंदी जीवन जगाल, त्यामुळे घरात सुख समृद्धी येईल। आज तुम्हाला अन्नदान करण्याचा सल्ला दिला जातोय, जेणेकरून पुण्यप्राप्ती वाढेल। एखादी महत्त्वाची चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते। आज तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुम्ही तुमचं आयुष्य एन्जॉय कराल। त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता। आज तुम्ही मंदिरात किंवा धार्मिक स्थळी जाऊन गरीब लोकांना मदत केली तर तुम्हाला पुण्यप्राप्ती होईल आणि बऱ्याचशा अडचणी दूर होण्यास मदत होईल। आज तुम्ही गणपतीची आराधना करावी। आज एखाद्या मोठ्या अडचणीचा सामना करावा लागेल। आज शुभ अंक आहे 4 आणि 9 मकर राशी। आज तुम्हाला सांसारिक गोष्टींचा विसर पडू शकतो आणि गूढ रहस्यमय विद्येची गोडी लागू शकते। आज तुमच्या हातून एखाद्या पुस्तकाचं वाचन होईल। आज वैवाहिक जीवन तुमचं सुखी राहील। कुटुंबियासोबत समारंभासाठी बाहेर फिरणे किंवा एखाद्या सहलीला जाणे झाल्याने वेळ आनंदात जाईल। आज तुमची अपूर्ण कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि मनासारखे यश मिळेल। आजचा दिवस मानसिकदृष्ट्या शांततेचा राहील। आज शारीरिक आणि मानसिक कष्ट तुम्ही घेऊ नका। कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण घेऊ नका। आजचा दिवस कदाचित प्रतिकूल असण्याची शक्यता आहे। घरात वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या, त्यामुळे मन कलुषित होतात। आज कोणत्याही कार्यात विचार करून सहभागी व्हा। आज तुमच्या बरोबरीच्या व्यक्तींमध्ये तुमचा चांगलाच वेळ निघून जाईल। आज तुमची मानसिकता दिवसभर सकारात्मक राहील, परंतु रागाच्या भरात वाणीवर संयम न राहिल्याने कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता आहे। आजचा दिवस सर्वसाधारण राहील। आज तुम्हाला सुख समृद्धी मिळण्याची शक्यता आहे। कुटुंबियांसोबत उत्साहात आणि आनंदात वेळ घालवाल। आज तुम्हाला तुमच्या रागावर
नियंत्रण ठेवायचे आहे, अन्यथा तुमच्या बोलण्यामुळे कुटुंबीय किंवा इतर लोकांशी तुमचे संबंध दुरावण्याची शक्यता आहे. तुमचं बोलणं किंवा वागणं हे एखाद्या वादाचं कारण ठरू शकतं. आज विविध क्षेत्रातून तुम्हाला लाभ मिळेल. मित्र आणि स्नेही यांच्या गाठीभेटी होतील. आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. तुमचं प्रत्येक काम सहजरित्या पार पडेल, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आज मनातील शांतता मनातच ठेवा, त्यामुळे मन उद्विग्न असण्याची शक्यता आहे. आज शुभ अंक आहे 4 आणि 9. कुंभ राशी. आज नोकरीत असाल तर प्रमोशनसाठी निश्चित प्रयत्न करा, कारण नियोजन सर्वात महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अतिशय चांगला राहील. तुमच्या प्रेमी लाईफमध्ये आज तुम्हाला यश मिळेल. आजचा दिवस नवीन अपेक्षा आणि संधींनी भरल्याचा असल्याचा आहे. नोकरीच्या कामात निष्काळजीपणा आणि घाई टाळा. कौटुंबिक वादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आज विद्यार्थी असाल तर कठोर परिश्रम घ्यावे लागतीलच. रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आरोग्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही. आजची आर्थिक बाजू तुमची चांगली राहील. नोकरीबद्दल चिंता करण्याची गरज नाही. प्रेमाच्या बाबतीत जास्त भावनांच्या आहारी जाणे टाळा. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. सतत चांगली कामगिरी करूनही तुम्हाला कदाचित यश मिळणार नाही आणि तुम्हाला तुमची ग्रहस्थिती तपासून घ्यावी लागेल. मित्रांनो, दूरच्या प्रवासाचे आज योग आहेत. काही लोकांच्या जीवनामध्ये संघर्ष येण्याची शक्यता आहे आणि काही लोकांना मानसिक त्रास होईल. तुमच्या चंचल स्वभावामुळे काही कामं उशिरा होण्याची शक्यता आहे. आज कोणत्याही कामामध्ये उतावीळपणा टाळावा. आज तुमच्या बुद्धिमत्तेचं कौतुक सर्वांकडून केलं जाईल. येत्या काही दिवसात तुम्हाला श्रीमंत बनण्याचे योग तयार होत आहेत. आज तुमच्या हातून एखादा मोठा पराक्रम घडू शकतो. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या कामा व्यतिरिक्त तुमच्या कलेकडेही लक्ष द्यायचे आहे, कारण त्यातून सुद्धा तुम्हाला आर्थिक प्राप्ती होईल आणि मानसिक शांतता लाभेल. विवाहित लोकांना वादविवादांपासून दूर राहायचे आहे. आज शुभ अंक आहे 4 आणि 9. मीन राशी. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. उच्च पदस्थ आणि प्रतिष्ठित लोकांशी तुमचे संपर्क वाढतील. कामाच्या ठिकाणी तुमचं धैर्य आणि शौर्य वाढेल. सकारात्मक विचारसरणी तुम्हाला ठेवावी लागेल. तुमचे मन इकडे तिकडे भटकू देऊ नका. मन जागेवर असेल तर सर्व कामं होतील. आज तुम्ही एखादा नवीन प्रयोग करून पाहाल आणि तो प्रयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. येत्या काही दिवसात तुम्ही परदेश दौऱ्यावर जाऊ शकता किंवा तसं नियोजन करू शकता. व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन मित्र मिळतील आणि नोकरी करत असाल तर तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. प्रमोशन मिळण्याखेरीज बदलीचीही शक्यता आहे. येत्या काही दिवसात मित्रांसोबत एखाद्या मोठ्या पर्यटन स्थळी सहलीला जाऊ शकता.
मित्रांनो, आज न्यायालयीन प्रकरणांमध्ये तुम्हाला संयम ठेवावा लागेल. आज यश तुमच्या बाजूने राहील असे चिन्ह दिसत आहेत. जुना मालमत्तेचा वादविवाद सोडवला जाऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला संपत्ती मिळू शकते. आजचा काही दिवस एखाद्या चांगल्या बातमीने सुरू होईल. एखाद्या जुन्या मित्राकडून तुम्हाला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रकरणातून तुमची निर्दोष मुक्तता होऊ शकते. मित्रांनो, पारख केल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. आजच्या दिवसाची सुरुवात कदाचित धावपळीने होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामासोबतच एखादी मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी तुम्हाला मिळण्याचे संकेत आहेत. ती जबाबदारी तुमची कुवत पाहूनच तुम्हाला दिली जाईल. गरज नसताना अनोळखी व्यक्तीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. परीक्षा किंवा स्पर्धेत चांगले यश मिळण्याचे संकेत आहेत. आज तुम्ही तुमच्या शत्रूंवर निश्चित मात कराल आणि यशस्वी व्हाल. आज शुभ अंक आहे 4 आणि 9.